वेलकम गाईज. आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत उपमा, जो नाश्त्यासाठी खूप हेल्दी आहे. आणि एक छोटीशी रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. मी तवा गरम झाल्यानंतर मी रवा भाजून घेते. त्याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि कच्चाही ठेवायचं नाही आहे. हलकासा रंग येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं त्याचा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला काढून ठेवूया आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी कोथिंबिरी, हिरवी मिरची, कांदा, थोडंसं गाजर, वाटाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. याच्यामध्ये बरेच जण डाळी टाकतात, तर तुम्ही डाळीही टाकू शकता. तर 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. आता त्यानंतर थोडासा कांदा टाकूया. ही नाश्त्यासाठी खूप लवकर रेसिपी होते आणि वाटलं तर तुम्ही रवा भाजूनही ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला यूज करता येईल. आता त्यानंतर थोडंसं वाटाणे भाजूया आणि गाजराचे तुकडे याच्यामध्ये टाकलेत आणि थोडीशी कोथिंबिरी तेलामध्ये चांगली भाजली गेली की त्याचा फ्लेवर छान उतरतो. आता थोडेसे मी शेंगदाणे याच्यामध्ये ॲड केले आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. आता चांगल्या पद्धतीनं भाजूया आणि याच्यामध्ये आता आपल्याला भाजलेला जो रवा आपण काढून ठेवला आहे तो याच्यामध्ये ॲड करूया. आता याला चांगलं थोडंसं एक 10 सेकंद आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे. आता चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. थंड पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला, गरम पाणी ॲड करूया. आणि आता याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवायचं. हे बघा, उकळी आल्यानंतर हे अशा पद्धतीनं दिसते. खूप हेल्दी उपमा आहे, लहान मुलांनाही आवडेल आणि नाश्त्यासाठी डेली तुम्ही लवकर बनवू शकता. रवा 1 आठवडाभरासाठी तुम्ही भाजून ठेवला तूप न टाकता, करताना तूप तुम्ही ॲड करू शकता. आता खाण्यासाठी आपण आता सर्व करूया. अशा छोट्याशा रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये असतात, तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्की करा. थँक्यू सो मच. एन्जॉय इट.